आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। पुणे विद्यापीठामधील व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेविरोधात विद्यार्थी काँग्रेसचं आंदोलन, तर मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रणयमधून स्पर्धा आयोजित केल्याचं विद्यापीठाचं स्पष्टीकरण। विद्यापीठानं राजकीय अजेंड्याचा भाग होऊ नये, विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, रोहित पवारांचं ट्विट। नागपुरातही व्हॉइस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धा घेतली जाणार असल्याची माहिती भाजपचे बबलू गौतम यांनी दिली आहे। पुढच्या महिन्यामध्ये नागपूरमध्ये व्हॉइस ऑफ देवेंद्र वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे। वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व कायम, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव, 17 पैकी 16 जागांवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व। माझ्या भाषणाचा रोख ब्राह्मण समाजावरच होता, पण माफी मागायचा प्रश्नच येत नाही, मी समाजाचा उल्लेख केला नाही, भास्कर जाधव वक्तव्यावर ठाम। काही दिवसांपूर्वी सभेमध्ये भास्कर जाधवांचं तालुक्यातील खोदकी संपवल्याचं विधान। खोदकी विषय कधीच संपला, पण नव्यानं सुरू केला जातोय, राजकीय सभा होती, ब्राह्मणांवर बोलून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधला, भास्कर जाधवांवर माजी आमदार विनय नाथूंची प्रतिक्रिया। मंडल आयोगाचे जनक शरद पवार ही केवळ फामटेगिरी, महाराष्ट्रामधील ओबीसी समाजाला मूर्खात काढण्याचं शरद पवारांच्या पक्षाचं काम, पवार आणि मंडल आयोगाचा काडीचाही संबंध नाही, लक्ष्मण हाकेंचा पवारांवर निशाणा। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनेते किशोर कदमांच्या तक्रारीची दखल, किशोर कदमांकडून सोसायटीच्या रिडेव्हलपमेंट संदर्भात सोशल मीडियामध्ये पोस्ट करत तक्रार, फडणवीसांकडून सहकार सचिव आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लक्ष घालण्याच्या सूचना। 6 आणि 7 सप्टेंबरला दिल्लीमध्ये सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश, उपराष्ट्रपती पदासाठी निवडीची रणनीती ठरण्याची शक्यता।